म्हणजे प्रयोगशाळेतील प्रयोग नाही, तर प्रत्येक क्षणी घडणाऱ्या घटनांचा शोध घेण्याची वृत्ती आहे. विज्ञान म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे. विज्ञान म्हणजे का आणि कसं या प्रश्नाचं धाडसाने उत्तर शोधण्याची दिशा आहे. मानवाने जेव्हा आकाशाकडे पाहून प्रश्न विचारला की हे तारे काय आहेत, त्यावेळी विज्ञानाचा जन्म झाला. आज आपण विज्ञानामुळे अभूतपूर्व प्रगती अनुभवत आहोत. आपल्या हातातील मोबाईल हा केवळ संवादाचे साधन नसून तर संपूर्ण जग आपल्या तळहातावर सामावणारे सामर्थ्य आहे. विज्ञानामुळे शेतीत उत्पादन वाढले आहे. उद्योगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढली आहे. शिक्षणात डिजिटल साधनांमुळे ज्ञान घेणे सुलभ झाले आहे. अशा अनेक क्षेत्रांमध्ये विज्ञान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे आज. परंतु विज्ञानाची खरी ताकद ही साधनांमध्ये नसून तर विचारसरणीत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे तर्कशुद्ध नजरेने पाहणे. कोणतीही गोष्ट अंधानुकरणाने स्वीकारू नये तर तिची सत्यता तपासावी म्हणजेच विज्ञान. आज आपण विज्ञानाचा उपयोग प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संवर्धन आणि ऊर्जा बचत अशा अनेक क्षेत्रात करत आहोत. राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्याला आठवण करून देते की ज्ञानाची भूक कधीही संपत नाही. नवीन कल्पना, नवीन शोध यांच्या आधारावर आपले राष्ट्र प्रगत होत असते. शेवटी जगात एवढेच बोलेन, विज्ञानाचा उपयोग विकासासाठी नाही तर विकासासाठी केला पाहिजे. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय कर्मवीर, धन्यवाद. राशी भविष्य कुंडलीचा त्याने प्रोग्राम बनवला, साध विज्ञान विसरला. देशाचा अंतराळवीर जरी गेला तो चंद्रावर, खाली येताच धरतीवर. त्याच्या मनी एक विचार, कधी येईल संकष्टी, मला उपवास धरायला, साध विज्ञान विसरला. पदवीनी उच्च शिक्षण झाले कमाईचे साधन, अशा सुशिक्षितांपासून काही कोणी घ्यावी शिकवण. काही कळे न दुनियेला, कोण अडाणी शिकलेला, साध विज्ञान विसरला. माझ्या भारत देशात कोणी कितीही शिकला, साध विज्ञान विसरला. 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 कितीही शिकला, साध. खरंय का हे? नक्की? हा, चला. आजच्या या विज्ञान दिनाच्या निमित्त तुमच्या शाळेसाठी एक छानशी भेट. पण तुम्ही पाणी म्हणून सांगितलं, मला तपासल्यावर कळलं की त्याच्यामध्ये पाणी नाही. आता दुसरा ताकाने घेतलेला आहे, याच्यामध्ये आहे का पाणी? त्याच्यामध्ये नाही म्हणजे याच्यात काय म्हणावं? तर्क करण्यामध्ये आपण फार हुशार असतो.
येऊ शकतात. सृष्टी पाणी कसं तपासलं पाहिजे? हा बघून नुसतं बघून योग्य तपासणी काय केली होती? मंत्री पिऊन तपासलं पाहिजे. बघतो पाणीचं आहे का बघतो थोडस प्यायचं. शाबास बघा सृष्टीनं पाणीच आहे का नक्की इथं सांग पाणी बघा पाणीच आहे याची तिनं खात्री केली. पण सृष्टी हे बघ असं जर बाहेर तुला कोणी पाणी दिलं, एखादं चॉकलेट दिलं किंवा कॅडबरी दिली, साताऱ्याचा प्रसिद्ध पेढा म्हणून दिला, खा का पापड नाही ना? तपासणी करायच्या नावाकडे तू खाशील आणि त्याच्यामध्ये गुंगीचं औषध असू शकतं. समाजामध्ये लगेच कुणावर विश्वास टाकू नका. तशी परिस्थिती राहिलेली नाही. पण घाबरू नकोस, याच्यामध्ये काही गुंगीचं औषध नाही. मी पण पिऊन दाखवतो. आपली जर घाबरली बरं का काहीतरी याच्यात मिक्स केले का काय मी पिऊन दाखवतो. काही गुंगीचं औषध नाही, चढणार भेटणार तर काहीच नाही. त्यामुळे काही काळजी करायची कारण तू आलीस, तू धन्यवाद. बस आहे वाद लागेल पण या ठिकाणी माझ्याकडे रॉकेल नाही. मी पाण्याचा वापर करणार आहे आणि या ठिकाणी वाद पण नाहीये. बिना वातीचा नुसतं पाणी भरून हा दिवा आपण या ठिकाणी तुमच्या हस्ते प्रज्वलित करणार आहे आणि या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहे. जसं पाणी तपासलं तसं दिवा आता तपासला पाहिजे. कोण आहे ते तपासायला? तपासणार हे टोकन आहे. हे टोकन घ्यायचं आणि जरा बघायचं आज सगळे विद्यार्थी हजर आहेत का. नंतर याला जोरात ठोकायचा. नंतर दिवा घ्यायचा, त्याच्यात काही लपवलं का बघायचं आणि स्मशानभूमीतनं आणलेली ही हाडळीच्या टोपीची काठी आहे ही याच्यावरशी फिरवायची. जर काही लपवलेलं असेल तर पळून जाईल. घाबरू नको अजिबात. ठीक आहे खूप जोरात बघ जरा विद्यार्थी दिसत आहेत का? सगळे दिसत आहेत ना? शाबास. निरीक्षण चांगलं बरं द्यायचं. ते इकडे टोपण. आता बघ त्याला खूप जोरात उलट कर आणि हे घे, हे त्याच्यावरून फिरव. घाबरू नकोस. असं फिरवून शो कर. शाबास शाबास. जमलं. आता हे पाणी घ्यायचं. हे पाणी त्या दिव्यामध्ये भरायचं. बर हळूहळू भरायचं. अर्धा दिवा भरायचा. किती? अर्धा दिवा. जास्त भरायचं नाही. बघा त्याचा हात कापायला लागलाय कारण पाणी कधी दिव्यामध्ये भरलेलं नाही. पण ते आता पाणी भरायला लागलेले. अर्धा दिवा झाला की माझ्याकडे द्यायचा. बस. अरे वा बरोबर अर्धा भरला. आता राहिलेलं पाणीच आहे का याची एकदा खात्री करायची. जरा पिऊन बघ बरोबर पाणीच आहे का? पाणीच आहे का? पाणीच आहे याची खात्री तिने केलेली आहे. सर जरा पुढे या. मॅडम तुम्ही पण या ठिकाणी मी आता बघूया काय होते. या ठिकाणी दिवा प्रज्वलित झालेला आहे. याचा अर्थ कुणावरही करणी झालेली नाही. सर जरा करणी मोठी आहे. परत एकदा तिकडं कोणतरी बसलोय कोप्या टोपी घेऊन. परत एकदा बघा परत भेटलेला आहे. त्यामुळे काही काळजी नाही. लोकांना तो सांगायचा तुमची कुठलीही समस्या घेऊन या आणि एक मंत्र मारला तुमची समस्या सुटणार. म्हणजे या दोन कड्यांमध्ये अडकलेला हा छोटासा लंगर बाहेर येणार. येईल का बाहेर? मला हे बाहेर येईल का? येणार नाही. याला रस्ताच नाही बाहेर येणार. पण मी तुम्हाला तो बाहेर काढून दाखवणार आहे. बघायचं सगळ्यांना. त्याच्या आधी मी तुम्हाला संदेश देणार आहे. मला दोन पैलवान विद्यार्थी पैलवान हात सोडायचा नाही. नाही तर हे पैलवान आणि हे पैलवान तू पण हात सोडायचा नाही तर हे पैलवान इकडे डोकं फुटायचे. तुमची डोकी फुटली तर तुम्ही काय मला सोडणार नाही परत. चला 1 2 3 तुम्हाला वेळ देणार. टाइम संपलेला आहे. तुमची वेळ संपलेली आहे. काय पैलवान आहे? पैलवान तुटेल का बाबा? तुटेल का पैलवान? तुटेल नाही. आजचा दिवस घरी गेले तर नाही. पण दोघांनी प्रयत्न केला. जोरदार टाळ्या वाजवा दोघांसाठी. ये लवकर ये. फास्ट पळ घ्यायचं पळ. शाबास. सगळ्या विद्यार्थ्यांमधला माझी नजर याच्याकडे गेलेली आहे. पण काय काळजी करू नकोस. ये इकडे. असा इकडे
एकटक लक्ष देऊन बघतोय, खरंय का नाही? तुला सगळं समजून घ्यायचं आहे, अंधश्रद्धा कशा असतात, कसं फसवलं जातं, वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये कसा आणला पाहिजे हे तुला समजून घ्यायचंय, खरंय ना? पण अडचण अशी झाली, जसा दिवा पेटला तसा तू चलबिचल झालास, खरंय का नाही? जरासा कावरा बावरा झालास, झाला का नाही? बरोबर आहे, थोडासा कावरा बावरा झाला, सारखा वर बघतोय खाली बघतोय, तिकडे बघतोय तिकडे बघतोय, थोडा कावरा बावरा झाला, जास्त नाही, काळजी करू नकोस. हे तुझा दोष नाही बालका. गेली 3.5 वर्ष झालं मॅडम यांच्या मागे 7.5 लागलेली आहे. त्याच्यामुळे वर्गात हा बसलेला असतो, मस्त एकटे बघत असतो, पण लक्ष मात्र याचं दुसरीकडेच गेलेलं असतं, थोडं जास्त नाही, एक 20-25%, खरंय का नाही? बाहेर जातं का नाही लक्ष? थोडस जातं ना, घाबरलेला असतो नेहमी, पण काही काळजी करू, तुला पुरावा देतो त्याचा, पुरावा. बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक पुरावा देतात, लिंब मारतात, नारळ मारतात, करणी काढतात. कशी ती मी तुम्हाला सांगतो. जरा एक विद्यार्थी या कोणीतरी नारळ फोडायचं ना तुला, ये चला नारळ पण फोडणार जोरात, एका रट्ट्यात फुटला पाहिजे. ये तू ये 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 चालतंय, मुलींनी फोडला तरी काही फरक पडत नाही आपल्याला. आता या नारळाच्या डोक्यावर ठेवतो, हात जोड, हर्षवर्धन हात जोड. तुझ्या मागे लागलेली 7.5 या नारळामध्ये अडकलेली आहे. आता मी हा नारळ याच्यावर उतरून टाकतो, एका त्यांच्या तिथं फोडायचा, फोड जोरात, शाबास, फुटला, जोरात जोरात फोड, फोड जोरात अजून, जोरात फोड जोरात, शाबास. खोबरं आलं पाहिजे बाहेर, खोबरं आलं पाहिजे, फोड जोरात, फोड जोरात, अजून जोरात, अजून जोरात. हे बघ गोटा चाललेला आहे, आता तो गोटा पण फोड, फोड जोरात, शाबास, फोड, एक नंबर, फोड जोरात, आणि इकडं, शाबास. बघ हे नारळाचा गोटा आहे, घाबरू नकोस, काय होणार नाही. हे बघ खोबरं आहे, याच्यामध्ये पाणी नाही, पण याचं खोबरं तयार झालेलं आहे, पण याच्यामध्ये काय निघालेलं आहे बघा बा. हे हर्षवर्धन, नारळाच्या खोबऱ्यामध्ये काय निघालेलं आहे, हे बघ, हे बघ, लाल लाल काय निघालंय हर्षवर्धन, 100% बाहेरची बाधा आहे. त्याच्यामुळे अजून काय निघाले बघा बा, त्याच्यामध्ये बांगड्या निघालेल्या आहेत. त्या बांगड्या आधी निघून कोण हाडतं, 100% मोठी हाडच तुझ्या मागे लागली. हे इथं सिद्ध करून दाखवलेलं आहे मी. बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक अशा काहीतरी वस्तू करतात आणि सिद्ध करतात, तू बस जागेवर, पण घाबरू नकोस मला काही घडी. तुझ्या मागे जी काही या पिढ्या आहे 100% बाहेरची लागलेली आहे बाधा, सिद्ध झालेला आहे. काय काळजी करू नको, पुढे या, अजिबात घाबरू नकोस, काही होणार नाही. मी आहे नाही का, आता लय भारी मंत्र म्हणणार आहे आणि तुझ्या मागची इडापिडा काढून टाकणार आहे. शांतपणे वारा डोळेचा, रागाने माझ्याकडे बघू नकोस. तुझं कल्याण करायला तुला इथं बोलवलेलं आहे. तुझं डोकं आता जड होतंय, जड होतंय, जड होतंय, डोकं जडवायला लागले, जडवायला लागले, जडवायला लागले, डोकं जड होतंय, दगडासारखं होतंय, दगडासारखं होतंय, डोकं जड व्हायला लागलेलं आहे. मला सांग, हे काय पोट आहे आणि हे काय आहे का? कपाळाला लावलं तर डोकं आहे म्हणते. 100% लय मोठा आहे, 3.5 वर्षाचं, पण काढून टाकतो, काय काळजी करू नको. मंत्र म्हणणार आहे, बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक कसे मंत्र म्हणतात बघा, पाठ करायचं बघा. हे दुखतं का कधी कधी? नाही, एकदा पण नाही दुखलं, कधी कधी दुखतं म्हणते. काय कळलं का? अरे कळू नये म्हणून तर मंत्र तंत्र असतात ना. तुम्हाला कळलं तर आमचा धंदा कसा व्हायचा? खाली काढू, चल बाहेर. आता कळणारा मंत्र म्हणणार आहे. मंत्र असा आहे, काही पण होऊ दे, कुठली पण बाधा होऊ दे, कसली पण करणी होऊ दे, छावकून छू करू, छावकून छू करू. तुझ्या पोटात दुखत्या त्याला मी काय करू? चल बाहेर. कसा बाहेर त्या नको, चल बाहेर. बाहेर आलाय बरं वाटतंय ना, एकदम हलका हलकं वाटतंय. 3.5 वर्षाची 7.5 एका क्षणार्धात निघून गेलेली आहे. जा बरं जा, बस. आता त्याचं लक्ष चांगलं लागणार आहे. स्वर्ग घेऊन जायचं, स्वर्ग. पृथ्वी तलावर किती वापर करा, डायरेक्ट स्वर्गात येणार.
या झुरळे बाबाच्या दरबारामध्ये आमचे कार्यकर्ते गेले आणि जाताना एक मोठं झुरळ पकडून नेले डबीमध्ये आणि हळूच गाडीवर दिलं सोडून बाबाच्या. जशी बाबाची नजर त्या झुरळाकडे गेली, बाबा टनाटन उड्या मारायला लागला. त्याला कळलं इकडे पळतो तिकडे पळू. आता झुरळाला घाबरणारा झुरळे बाबा तुमचं आयुष्य बदलेल का? नाही. असाच एक बाबा होता ज्याचं नाव होतं नजरवाले बाबा. नजरवाले बाबा काय करायचा? नजरेच्या साह्याने कुठलीही वस्तू जागच्या जागी थांबवणार. चल 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 म्हणलं की चालणार, थांब म्हणलं की थांबणार. तुम्ही सगळे ताड बसा. मी आता म्हणलं चल 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 उचल म्हणलं की तुम्हाला 5 फूट वर उचलणार आहे मी आता. हा चला आता एकट्या बघायचं. इकडे लक्ष द्या. ही नारळाची कवटी आहे आणि त्याच्यामध्ये दोरी ओढलेली आहे. दोरी आहे नायलॉनची. बघा गंमत कशी आहे. आता मी या कवटीकडे बघायला सांगणार आहे. एकट्याक बघा. इकडे लक्ष द्या. आदेश दिला की कवटी चालणार आहे. आदेश दिला की मध्येच थांबणार आहे. बघा एकट्याक बघा. ताड बसा. एक सगळे नजरवाले बाबा कसा करायचा ते तुम्हाला येते का नाही? खाली येते का? कशामुळं कशामुळं खाली येते? वैज्ञानिक कारण कोण सांगेल मला? सगळे काय आहे पृथ्वीमध्ये? ग्रॅव्हिटी आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं कारण कोण सांगेल मला? नारळाची कवटी खाली काय येते अशी? काय ते? अरे मी हातातनं सोडल्यामुळे येते. सोडलंच नाही तर येईल का खाली? नाही. सोडलंच नाही. समजा आता काय करते का गुरुत्वाकर्षण शक्ती? काहीच नाही. आता ही वेगात येते कारण नायलॉनच्या दोरीवरनं ती वेगात खाली घसरते का? नाही. पण मी तिला थांबवणार आहे. बघायचं तुम्हाला? झाड बसा. चला चल खाली. चल 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 थांब. आंघोळ करून आलाय का सगळी पोरं? त्यामुळे थांबणं झाले ते. आता बघू कसं थांबत नाही बघतो. चल खाली. चल 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 थांब. बालका जरा तुझा गालावरचा हात खाली दे आणि हाताची घडी जर कोणी घातली असेल तर काढा. तेढा चालत नाही हाताचा नजरेला. बाबाचा चमत्कार चालेना झालाय. हा आता बघा कसा बरोबर करतोय. बालका तेढा काढ हाताचा. नजरेला चालत नाही. चल खाली. चल 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 थांब चल. थांबायला लागलाय. याला म्हणतात नजरेची शक्ती. आता ताड बसा. तुम्हाला 5 फूट वर उचलणार आहे. जशी कवटी खाली तसं तुम्ही वर जाणार आहे. खांबा जर नकोस त्या खांबा सगळे वर जाशील. हा चल खाली. चल थांब चल. एका शाळेमध्ये कार्यक्रम जमल का? नाही जमणार. पण मी ते करून दाखवणार. बघायचं तुम्हाला? बघा आता कसं येतं खाली. पण माझी एक अट आहे ती मान्य करायची. करणार का? हा फक्त 1 सेकंदासाठी डोळे झाकायचे. झाक म्हणलं की डोळे झाकले की कवटी लगेच वर जाणार आहे. बघायचं? हा प्रामाणिकपणे डोळे झाकायचे. चल खाली. चल 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 थांब. चल थांब चल. डोळे झाक. चल. हे बघ गेला वर. त्याच्यासाठी कुठलीही दैवी शक्तीची गरज नाही. गरज आहे फक्त त्याच्या मागचं विज्ञान समजून घेण्याची. आता तो त्याच्यावर झोपून का दाखवेल? बघा सहज पद्धतीने झोपतोय. सगळे खिळे हे टोकदार आहेत. त्याचं टोक काढलेलं नाही. आता 2 विद्यार्थी आणि 2 विद्यार्थी यापुढे. शाबास. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं तुमच्या विद्यार्थिनींचं. बघा या टोकदार खेळांवरना त्या शाबास. चालायला सुरुवात करा. आता झोपायचं पण आहे तुम्हाला. शाबास शाबास. हा तू झोपणार का? चल चालून झोपायचं आहे. जा तिथे. हा अशा प्रकारचे पाठ ठेवून त्याच्यावर साधू झोपतात आणि असं सांगतात की आमच्याकडे काहीतरी दैवी आणि अलौकिक शक्ती आहे. पण अशी कुठलीही गोष्ट नाही. याच्या मागे फक्त विज्ञान आहे. हे आपण सर्व प्रश्न मी माझी विवेक बुद्धी वापरून आत्मविश्वासाने व त्याच्या क्षेत्रातील
तज्ञ व्यक्तींच्या सहाय्याने सोडवेन. आता दुसरा संकल्प आहे, मी कोणतेही गंडेदोरे भोंदू बाबा मांत्रिक तांत्रिक देवऋषी यांच्या नादी लागणार नाही. तिसरा संकल्प आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन शोधक बुद्धी आणि मानवतावाद जोपासणे या भारतीय संविधानात सांगितलेल्या कर्तव्यांचे मी पालन करीन. चौथा संकल्प आहे, मी कोणतेही वाईट व्यसन करणार नाही. आणि शेवटचा आणि महत्वाचा संकल्प आहे, माझा काही वेळ आणि बुद्धी मी चांगल्या माझ्या आवडीच्या समाज कार्यासाठी देईन. मनपूर्वक धन्यवाद. माझे नाव अंजली भोसले, तर 9वी तुकडी ग. मी अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा या विद्यालयातून बोलत आहे. आज आमच्या शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत कार्यक्रम घेतला आला. त्यातून कार्यक्रमात जादूटोणा असे कार्यक्रम घेतले. त्यामध्ये खूप असे कार्यक्रम घेतले. त्यातून आम्हाला कळलं की अशा जादूटोणांवर विश्वास ठेवणे हे चुकीचे आहे. त्यातून विज्ञानावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यातून आम्हाला असं समजलं की तांत्रिक गोष्टीचे बुवा वगैरे करतात, त्याच्यावर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टींवर विश्वास ठेवला. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक क्षणामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान लपलेलं आहे हे आम्हाला कार्यक्रमातून समजलं. आज मी श्रवण यादव अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा येथून बोलत आहे. आज पोद्दार सरांनी आम्हाला विज्ञानाचे खरे रहस्य सांगितले. विज्ञानाचे रहस्य म्हणजे काही बंधुबाबांनी केलेले प्रयोग नव्हे, तर त्या प्रयोगामागचे विज्ञान होय. त्या विज्ञानामध्ये त्यांनी आम्हाला खूप प्रयोग करून दाखवले. प्रयोगामागचे खरे सत्य हे त्यांनी आम्हाला उलगडून सांगितले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मी माधुरी अमरसिंह जाधव, उपशिक्षिका अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा. आज 28 फेब्रुवारी 2026 थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न, नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर C.V. रमण यांच्या स्मरणार्थ आपण हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. आमच्या विद्यालयात आज राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य माननीय पोद्दार सर यांनी मनोरंजनातून विज्ञान हा खूप छान कार्यक्रम सादर केला. वेगवेगळ्या प्रयोगातून त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जिज्ञासा त्यांच्या जाणीव करून दिली. त्याबद्दल पोद्दार सरांचे आभार. या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं आम्ही आमच्या विद्यालयामध्ये विज्ञान गीत, शास्त्रीय रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा इत्यादी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं आम्ही सर्व शिक्षक आणि आमचे विद्यार्थी अशी प्रतिज्ञा करतो की ज्ञान मिळवूया, विज्ञानाची कास धरूया. प्रयोगाने ज्ञान मिळवूया, विज्ञानाची कास धरूया. प्रयोगाने ज्ञान मिळवूया, विज्ञानाची कास धरूया. 28 फेब्रुवारी म्हणजेच विज्ञान दिन. आज आमच्या शाळेमध्ये खूप उत्तमरित्या आम्ही विज्ञान दिन साजरा केला. त्यामध्ये आम्ही एक छोटीशी लघुनाटिका सादर केली. त्यामधून आम्ही विज्ञान म्हणजे काय आणि अंधश्रद्धा निर्मूलन या मुद्द्यांवरती विद्यार्थ्यांना हास्याच्या रूपातून नाटक समजावून सांगितले. आपल्या शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन ह्या विषयाबद्दल ह्या सरांनी कार्यक्रम दाखवला. तो कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आवडला. त्यातून सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाले, अंधश्रद्धेबद्दल त्यांचे ज्ञान वाढले. त्याबद्दल सरांचे धन्यवाद आणि शाळेचेही आभार. आज विज्ञान दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केलं. आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी विज्ञानाविषयी सांगत असतो, पण समाजामध्ये जगताना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक जर विद्यार्थ्यांना कळाला तर खरं या AIच्या जगामध्ये आपला भारत खऱ्या अर्थाने विज्ञानमय होईल असे आशा वाटते. शिक्षक अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा. आज 28 फेब्रुवारी C.V. रमण यांचा रबन इफेक्ट या निमित्तानं राष्ट्रीय विज्ञान दिन अतिशय उत्साहात साजरा केला गेला. या निमित्तानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पोद्दार सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय उत्तम असा
कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांना सांगितला, त्यामुळं वैज्ञानिक जाणीवा विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण झाल्या. अतिशय उत्तम प्रकारे कार्यक्रम सादरीकरण झालं. नमस्कार. सौ घोरपडे शशिकला दिलीप, पर्यवेक्षिका, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आदरणीय प्रशांत पोद्दार सर यांनी विज्ञानातील चमत्कार किंवा चमत्कारातून विज्ञान, अंधश्रद्धा समाजामध्ये कशा पद्धतीनं पेरली जाते आणि त्याची उत्तरं ही विद्यार्थ्यांनी कशी मिळवायची किंवा आपल्या मनामध्ये नवनिर्मिती किंवा अंधश्रद्धाचे जे रोवलेली जी बीजे आहेत ती आपण विज्ञानाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं नष्ट करायची आहे आणि ही जबाबदारी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घ्यायची आहे. एक सजान नागरिकत्व आपल्याला या विज्ञान दिनानिमित्त जागृत करण्यासाठी या आमच्या विद्यालयामध्ये जो मनोरंजन विज्ञान हा कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीनं, प्रयोगशील पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक जागृती निर्माण करण्यास निश्चितच प्रेरणादायी असा ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद.